कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी24 तासचा। नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या दिवसातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ज्यांचा तुमच्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे, त्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये। आज काय विशेषमध्ये सुरुवातीला बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाची। आजपासून एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत उपोषण करतायत। पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची ही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। 5% महागाई भत्त्यात वाढ, 2,500 रुपये दिवाळी भेटची घोषणा एसटी महामंडळानं केल्यानंतर सुद्धा त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिलाय। यावेळी जर एसटी सेवा कोलमडली तर उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रकच एसटी महामंडळानं काढलं आहे। जी 5% जी महागाई दिलेली आहे ही भरघोस पगार वाढ नसून हे फक्त आमच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले गेलेली आहेत। आमची जो पूर्ण 28% महागाई भत्ता जो आहे तो एक सकट लागू करावा आणि मागील जो फरक आहे तो पूर्ण द्यावा आणि दिवाळी भेट म्हणून आम्हा कर्मचाऱ्यांना 2,500 रुपयापेक्षा काहीतरी अजून वरती मिळावं ही आमची पूर्ण मागणी आहे। परिवहन मंत्र्यांनी म्हणा किंवा सरकारने म्हणा, आमच्याकडे गांभीर्याने मुख्यमंत्री साहेबांनी, उद्धव साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची एकदम अत्यंत गरज आहे। महागाई भत्ता 5% दिलेला आहे, हे एक म्हणजे एक कुत्र्याला असं भाकर टाकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एसटी कर्मचाऱ्यांना। पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक डेपोच्या गेट समोर आम्ही उपोषणाला बसणार आहे। यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते। ही ब्रेकिंग न्यूज आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबतची। आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होते। महापालिकेच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढवली जावी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसते। तर दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि हा मुद्दा आहे ड्रग्ज प्रकरणातल्या कारवायांबाबत। या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमधल्या नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। एकंदरीत नगरविकास खात्याने याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे। राज्यातली लोकसंख्या वाढायला लागली आहे, महापालिका नगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या वाढते, त्यामुळे नगरसेवकांची संख्याही वाढवण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। त्यावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होणार आहे। तर आजच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर सुद्धा होऊ शकतो। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार राज्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येमध्ये 15% वाढ केली जाणार आहे। पण मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल केला जाणार नाही असं सध्या तरी सूत्रांनी सांगितले। याशिवाय आर्यन खान प्रकरण आणि एनसीबीकडून सुरू असलेली कारवाई, एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। नंतर आर्यन खान संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी येते। आर्यन खानला मंगळवारची रात्र सुद्धा आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागली, कारण हायकोर्टामध्ये जामिनावर सुरू असलेली सुनावणी स्थगित करण्यात आली। आज यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय। त्यांनी आर्यनच्या जामिनासाठी जोरदार युक्तिवाद करत अनेक दाखले सुद्धा दिलेत। आता आर्यनला आज तरी जामीन मिळणार का, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे। उद्या कंटिन्युएशन मध्ये ठेवला आहे कोर्टचा हिअरिंग। कारण काय, ऑलरेडी अक्यूज नंबर 2चा आर्ग्युमेंट्स मध्ये पण अर्धा तास 1 तास लागणार होता आणि माझ्या केसमध्ये पण मला ॲटलिस्ट अर्धा तास लागेल आर्ग्युमेंटसाठी। तर कोर्टने उद्या कंटिन्युएशन आर्ग्युमेंटसाठी ठेवलं आहे। आज पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। पण मुकुल रोहतगींनी काल काय युक्तिवाद केला ते बघूया आपण। त्याबद्दलचं ग्राफिक्स बघूयात। आर्यनकडे काहीही मिळालं नाही, मेडिकल केली नाही, आर्यननं ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं, आर्यनच्या मित्राकडे 6 ग्रॅम चरस सापडलं, त्याला आर्यन जबाबदार कसा, असा सवाल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केलाय। आर्यन शिपवर चढला नाही, ड्रग्ज सुद्धा घेतलं नाही, आर्यनला टार्गेट केलं असं यावेळेला मुकुल रोहतगी यांनी म्हटलंय। 6 ग्रॅम चरससाठी तुरुंगात टाकणं योग्य नाही, काही उद्दिष्टासाठी ड्रग्ज बाळगलं नाही,
दुसऱ्यांना ड्रग्ज बाळगलं याला मग आर्यन कसा जबाबदार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आर्यनला टार्गेट केलंय, हा ट्रॅप होता असं ते म्हणतात. नागपूरमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून 24 तासात अंमली पदार्थ विकणाऱ्या 66 विक्रेत्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 51 गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. नागपूरमधनं आता अंमली पदार्थांसंदर्भातली ही धक्कादायक बातमी आहे. अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केलेली आहे आणि सोमवारी मध्यरात्रीपासून 24 तास जी कारवाई केली आहे, या 24 तासांमध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या 66 विक्रेत्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त केलाय. यानंतर आता बातमी आहे वानखेडेंवरच्या गंभीर आरोपांची. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप केलाय. मलिकांकडून वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचा फोटो ट्विट करण्यात आलाय. निकाहनाम्याचा फोटो ट्विट करण्यात आलाय. या निकाहनाम्यात समीर दाऊद वानखेडे नावाचा उल्लेख आहे. खोटं प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी सकाळपासून समीर वानखेडेंवर ट्विटद्वारे सुरू केलेला आहे. मलिकांनी ट्विट करून समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा जाहीर केलाय. यामध्ये पहिल्या पत्नीचा फोटो आणि पत्नीला लग्नात दिलेल्या मेहरच्या रकमेची माहिती दिलेली आहे. त्यासोबतच निकाहनाम्यामध्ये समीर वानखेडे यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं सर्टिफिकेट प्रसिद्ध केलं. यामुळे वानखेडेंच्या अडचणीत आता वाढ होऊ शकते. मलिकांनी वारंवार वानखेडेंवर गंभीर आरोप केलेत. तसंच त्यांनी खोटं सर्टिफिकेट दाखवून त्या आधारे नोकरी मिळवल्याचाही आरोप केला. यामुळे अजून अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर आज समीर वानखेडेंची चौकशीही केली जाणार आहे. त्यासाठी एनसीबीचं पथक मुंबईत दाखल होतंय. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यासाठी इंडियन पिनल कोडमध्ये बदल करण्यात आलाय. मात्र अजूनही देशामध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात आलेली नाही. दिल्ली हायकोर्टातल्या एका खटल्यामुळे ही बाब स्पष्ट झाली. नेमकं काय आहे हे प्रकरण बघूया. देशात केवळ स्त्री पुरुष विवाहालाच मान्यता. दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारची माहिती. समलिंगी विवाहाला मान्यता नाही. समलिंगी संबंधांना मान्यता देणारा ऐतिहासिक निर्णय 6 सप्टेंबर 2018ला सुप्रीम कोर्टानं दिला. त्यानुसार आयपीसीच्या कलम 377 मध्ये सुधारणा करण्यात आली. समलिंगी संबंध हा गुन्हा ठरणार नाही हे या निकालामुळे स्पष्ट झालं. त्यामुळे LGBT कम्युनिटीमध्ये आनंद पसरला. मात्र समलिंगी संबंध हा गुन्हा नसला तरी अजून समलिंगी विवाहांना देशात मान्यता नसल्याचं स्पष्ट झालंय. अनिवासी भारतीय जॉयदीप सेनगुप्ता आणि त्यांचा जोडीदार रसेल ब्लेन स्टीफन्स यांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केलंय. मात्र भारतातही या समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र विवाह हा शब्द स्त्री पुरुषाशी निगडीत आहे. स्पाउसचा अर्थ पती आणि पत्नी असा आहे. पुरुष आणि महिला यांनाच विवाहाची परवानगी आहे असा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. भारतामध्ये समलैंगिक जे विवाह आहेत, 2 समलैंगिक लोकांचा विवाह जो आहे तो रजिस्टर नाही होऊ शकत. कारण की भारतामध्ये विवाहाची परिभाषा एक माणूस आणि एक बाई मध्ये झडलेला विवाह अशी आहे. पण 2 समलैंगिकांमधला विवाह भारतात मानला नाही. मैं अगर किसी के साथ रहता हूँ, हम दोनों एक दूसरे से प्यार करते हैं, सोचो किसी कारणवश मेरा पार्टनर मर गया तो, और मैं काम नहीं कर रहा था, मैं घर पे बैठा था और वो काम कर रहा था, तो क्या होगा? तो मुझे फाइनेंशियल स्टेबिलिटी, फाइनेंशियल हेल्थ, फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ, इन सब चीजों में जब रिश्तों को जायज माना जाएगा तो उसमें हमें फायदा होगा. सेनगुप्ता आणि स्टीफन्स यांच्या याचिकेवर येत्या 30 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टात पुढची सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्ट समलिंगी विवाहाला मान्यता देणार की त्यांची याचिका फेटाळणार याकडे आता देशातील LGBT कम्युनिटीचं लक्ष लागलंय. देवेंद्र कोल्हटकर आणि रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आता बातमी येते नेव्हीच्या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईची. गुप्त माहिती लीक प्रकरणी नेव्हीच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. नेव्हीच्या एका अधिकाऱ्यासह 5 जणांना अटक केली. 19 ठिकाणी छापा टाकून सीबीआयनं ही कारवाई केली. यामध्ये पुरावेही सापडलेत. या प्रकरणामध्ये सगळा मुद्देमालही सीबीआयनं ताब्यात घेतलाय.
सबमरीन प्रोजेक्ट संदर्भात माहिती लीक केल्याचा आरोप या अटक असलेल्या अधिकाऱ्यावर करण्यात आलेला आहे. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यानं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.